डोंबिवलीत MIDCच्या भीषण स्फोटात मृत्यूचा आकडा आता 8 वर तर 64 जण जखमी। रात्रभर कूलिंग ऑपरेशन सुरूच राहणार। डोंबिवलीतल्या MIDC स्फोटाचे हादरे 1.5 किलोमीटरपर्यंत। बिल्डिंगच्या काचा फुटल्या, हुंदाई शोरूम जळून खाक, साईबाबा मंदिरालाही झळ। आचारसंहिता संपल्यानंतर डोंबिवलीतील केमिकल कंपन्या दुसरीकडे हलवण्याची कार्यवाही करणार। उद्योग मंत्री उदय सामंत यांची साम टीव्हीला माहिती। पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी पुणे पोलिसांची ही चौकशी होणार, तर पुण्यात 3 दिवसात 32 बारचे परवाने झाले रद्द। राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। अहमदनगरमध्ये प्रवरा नदीत बुडालेल्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या SDRFच्या पथकाची बोट उलटली। 3 जवानांचा दुर्दैवी मृत्यू। लाईव्ह व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती। आणि सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजनाला बंडखोर विशाल पाटील यांची सुद्धा हजेरी। हकालपट्टी न केल्यास विधानसभेला आघाडी करणार नाही, ठाकरे गटाचा इशारा।